हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मयत असणार. तर आता टाइम बघू शकता तुम्ही, 7 वाजलेले आहेत. 7ला फक्त 5 मिनिटं कमी आहेत. आणि आज मी तुमच्यासोबत रात्रीचं रुटीन, त्याचबरोबर म्हणजे दुसऱ्या दिवशीची पूर्वतयारी, आरवला स्कूलला सोडते त्यावेळेस त्याला डब्याला काय काय करायचे काय नाही ते सगळं शेअर करणार आहेत. आणि आता हे पण गेलेले आहेत भाजी वगैरे आणायला. आणि आरोचा मी घेत आहे आता अभ्यास वगैरे, तर तो पण आता मी घेणार आहे. स्वयंपाकाचं तर काही इतकं टेन्शन नाही, पण बाकी जे पण काही गोष्टी आहेत तर तयारी वगैरे करायच्या, ज्या आपल्याला दुसऱ्या दिवशी सोप्या जातील त्या गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि इथं बघू शकतात मी पोरांसाठी वाचायला असं भिंतीवर लावून ठेवलेलं आहे बघा, सगळ्या गोष्टी ABCD, बाराखडी, बॉडी पार्ट्स, त्याचबरोबर आपली टेबल्स, हे सगळे लावून ठेवलेले आहेत. कारण की पोरं इझिली असे वाचतील. तसे तर त्यांच्या डोळ्यासमोर सारखं सारखं येत राहिलं ना रिपीटली, मग आपण कसं ते लर्न करतो काय पण गोष्ट. त्यामुळे ते मी चिपकवून ठेवलेलं आहे. तुम्हाला थांबा बॅक कॅमेराने एकदा दाखवते मी, कसं वाटते तुम्ही मला सांगा. तर हे बघा, एका कोपऱ्यातच लावलेलं आहे मी टीव्हीच्या. आणि इथं कसं बेड आहे ना, बेडच्या असं एकदम समोर झोपल्यावर लगेच दिसतं, त्यासाठी मी असं हे बघा करून ठेवलेलं आहे मस्त असं पोरांसाठी. आणि असंच मस्त वाटते का नाही सांगा बरं. कोण येतं आता आपल्या घरी, इथं कोण येत तर नाही आहे, त्यामुळे मग असं करून ठेवलेलं आहे मी. आणि इथं आपला आरव अभ्यास करतोय. चला तुम्हाला त्याची हँड रायटिंग दाखवते. तर दाखव आरव इथं. तर बघू शकता आरवची हँड रायटिंग किती सुंदर आहे. आरव आता सेकंडला गेलेला आहे. तसंच आता म्हणजे छान लिहायचा प्रयत्न करतोय. पहिला नव्हता त्याचा एवढा अक्षर छान, पण आता सुंदर काढतो बघा, किती छान असं काढला, एकदम बारीक बारीक मस्त असा. फक्त आता लर्निंगसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे, ते घ्यावा लागणार आहे मला. तर हे बघा मस्त काढलेलं आहे त्याने अक्षर, बघू शकता. किती जास्त लिखलंय. बघा किती लिहिलंय त्यांनी. आता खूप अभ्यास आहे त्याचा. एसी पॅटर्न असल्यामुळे इतका अभ्यास असतो ना. पण दाखव ना. बघा इतका म्हणजे त्याला इतका सर्व अभ्यास आहे आरवला. आता तुम्हाला बॅक कॅमेराने कसं दाखवायचं. सेकंडला गेलाय ना आरव, फर्स्टला पण खूप अभ्यास होता. आणि CBSE पॅटर्नला कसं आहे ना, भरपूर असा अभ्यास असतो. आणि त्यांचं कसं आहे ना, दुसरीला असलं तरी तर त्यांना आता 4थी 5वीचाच अभ्यास असतो. म्हणजे 1-2 वर्ष आपल्याला जास्तच त्यांचा अभ्यास लोड असतो. आणि बाहेर इतका पाऊस पडतोय, म्हणजे कंटिन्यू. पुण्यामध्ये जे जे असतील ना माझ्या ताई, त्यांना माहीत असेल, कंटिन्यू म्हणजे 4-5 दिवसापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. जरा पण ऊन पडत नाही आहे. कपडे सुकायचा इतका प्रॉब्लेम आहे ना. बघा मी सगळीकडे असं टाकून ठेवलेले आहेत कपडे की सुकतील. इथं खाट्यावर पण टाकलेले आहेत की कपडे लवकर सुकतील. तर तुम्हाला दाखवते बाहेरचं आपलं क्लाउड कसा झाला आहे कसा नाही. आणि खूप मस्त वाटतं आहे, पण कपडे नाही सुकवते, त्याचाच मेन प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं ओके नाही का. चला तुम्हाला मी दाखवते. बघू शकता पाऊस चालूच आहे कंटिन्यू. बघा फुलं बघा किती छान आलेत मोगऱ्याचे आपले. हे बघा किती सुंदर झालेत. मस्त झालाय ना क्लाउड. आभाळ बघा किती भरलेलं आहे. आणि इथं माझे कपडे अजून सुकायचे नाव नाही येते, स्कूलचे वगैरे सगळे पडलेले आहेत तसेच. पूर्ण किचकिच किचकिच झालेलं आहे बघा घरात. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली की तुमच्यासोबत आज छोटासा असा स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे मी. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कसं आहे माहिती आहे का, मी 11 गुरुवारची सुरुवात केलेली. तर 11 गुरुवार करत मला बरोबर म्हणजे 3-4 महिने तरी गेले बरं का. आणि 3-4 महिने गेले तर गेले, कारण की मी नाशिकला गेलेली. जेव्हा माझे 9 झालेले ना गुरुवार, त्यावेळेस मी नाशिकला गेलेली. त्यामुळे माझं 1 महिना तसंच गायब, म्हणजे नाही झाले. 1 महिन्यामध्ये 4 गुरुवार तर झालेच नाही माझे. आणि मग तसंच म्हणजे नाही का पुढं ढकलत असं झालेलं. आणि ज्यावेळेस नाशिकवरनं मी गेली ना, आणि ज्या माझे गुरुवार चालू होते त्यामध्येच आम्ही आमचं घर विकायला पण काढलेलं. पण मला त्यावेळेस ना खूप वाईट वाटलं बरं का, की मी स्वामींचं इतकं सगळं गोष्टी करते आणि माझं अचानक म्हणजे असं नाही का माझ्यासोबत असं, मला असं वाटायला लागलं की माझ्यासोबत वाईट होते काहीतरी. कारण की मी स्वामींचं
करतानाच का असं होत आहेत. आणि भरपूर जण म्हणतात की बाबा स्वामींची आपण ज्यावेळेस सेवा वगैरे करतो ना त्यावेळेस भरपूर अशा अडचणी येतात आपल्यामध्ये. आणि आज स्वामी पण आपली परीक्षा घेत असतात की आपण करू शकतो का नाही करू शकत. पण मी काहीच न विचार केला, पण मी माझं कंटिन्यू करत गेली बरं का. आणि खरं सांगते माझे 9 गुरुवार झाले, 10 आणि 11 2 गुरुवार ना मी माझ्या भाड्याच्या रूममध्ये केलेले आहेत. ते बघा तुम्ही, व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत, एकदा तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि शेवटच्या गुरुवारी तर मला इतके अडथळे आले ना काय सांगू. अक्षरशः मी 11 गुरुवारी ना इतकी रडलेली ना, माझी करायची इच्छा नव्हती त्यावेळेस पण. म्हणजे मानसिक त्रास वगैरे भरपूर, म्हणजे मला इच्छाच होत नव्हते. पण तरी मी माझं उद्यापन मी थांबवलं नाही. मी घरात नाही केलं, स्वामींच्या मठात जाऊन जे होईल ते माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी केलेलं होतं. मस्त शिरा वगैरे काय असेल ते माझ्याकडनं मी द्यायची तेवढं केलेलं. कारण की आता भाड्याच्या घरात इथं आली आहे, जास्त ओळख वगैरे नव्हती, त्यामुळे मी काय जास्त काय उद्यापन वगैरेच्या नादी लागली नाही. तिथं स्वामींच्याच मठात जाऊन मी केलेली होती. आणि तुम्हाला सांगते अनुभव काय झालं. तर मला त्यावेळेस तर खूप वाईट वाटलं नाही का, माझ्यासोबतच का असं होतंय. मला म्हणजे नाही का, मी सेवा करते त्याच वेळेस का असं होतंय. माझं घर स्वतःचं विकायला लागलंय मला, मग त्यामुळे वाईट वाटलं मला. पण ज्यावेळेस मी घर सोडून आले ना तिथून, खरं सांगते त्या गोष्टी मी बघू शकले नसते. त्यामुळे स्वामींनी मला म्हणजे त्या घरातून, त्या बिल्डिंगमधून मला काढून दिलं. कारण की ना त्या गोष्टी मी बघू शकले नसते. अजून जरा भांडणं वाढली असती किंवा काहीतरी झालं असतं. त्यामुळे होते काहीतरी इश्यूज नाही का, प्रॉब्लेम. म्हणजे आजूबाजूचे लोक जे आपल्याला त्रास देतात, ज्यांना आपण म्हणजे त्यांना ना टिकून देऊ वाटत नाही. आपलं स्वतःचं घर असलं ना तरीही त्यांना टिकून देऊ वाटत नाही आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये. त्यांना स्वतःचा अधिकार जचवायचा असतो. त्यामुळे ना मग तसंच झालं. आणि मला तिथून फोन पण आला की बाबा असं असं झालं बिल्डिंगमध्ये. मी म्हणलं, त्यावेळेस मला क्लिक झालं अचानकमध्ये की बघा, स्वामींचीच इच्छा असेल की तू हे बघू नाही शकत, त्यामुळे मला स्वामींनी पहिलाच त्या घरातून काढून दिलं. तर मला ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं की बाबा बरं झालं. म्हणजे स्वामी काय करतात, आपले जे पण काही दुःख संकट येत असतात ना त्याच्यापासून आपल्याला पहिला दूर करतात. म्हणजे त्यानंतर ना आपल्याला कळतं की आपण म्हणजे ह्या गोष्टी जे केलेल्या आहेत ना सगळ्या बरोबर केलेल्या आहेत. आणि मला एवढं विश्वास आहे स्वामींवर की आता ह्याच्यापेक्षाही मला चांगलंच होईल, माझं वाईट तर होणार नाही आहे. पण स्वामींवर हा विश्वास आपला कायम ठाम राहायला पाहिजे, त्यानंतरच होऊ शकतं सगळ्या गोष्टी नाही का. आणि खूप छान वाटलं मला स्वामींची आपली म्हणजे सेवा वगैरे सगळ्या गोष्टी करून. खरं सांगते मनाला इतकं प्रसन्न वाटायचं ना त्यावेळेस, खूप छान वाटायचं. तर 11 गुरुवारीसुद्धा तुम्हाला मी सांगितलं, त्या दिवशीसुद्धा माझ्या म्हणजे इतके अडथळे आले ना की मी तुम्हाला सांगूही नाही शकत किती अडथळे आलते. आणि मी त्या दिवशी माझं इतकं मूड पण ऑफ होता. आणि पण तरी स्वामींनी ते माझ्याकडनं करून घेतलं. आणि स्वामींना आपण हे सांगितलं ना मनापासून की माझी सेवा तुम्ही म्हणजे करून घ्या, त्या बरोबर करून घेतात. त्या दिवशी मग मी मठात, मला त्यावेळेस वाटत होतं मी मठात पण जाऊ शकते का नाही, पण मी त्यावेळेस गेली बरं का. खरं सांगते इतकं भारी वाटलेलं ना. खरंच स्वामींची सेवा करणं खरंच खूप छान वाटतं. मी पहिला मला काहीच एवढं नव्हतं, फक्त स्वामी आहेत असं वाटायचं. पण आता जेव्हा स्वामींची सेवा करते ना तेव्हापासून असं वाटतं स्वामी सोबतच असतात आणि आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये सगळ्या गोष्टीत असतात. असा छोटासा अनुभव होता माझा, तो शेअर केलेला आहे. चल आता पुढचं पण तुझ्यासोबत रुटीन शेअर करणार आहे मी. गेलेला पप्पांसोबत ना मयंक, काय मयंक बघू शकता पूर्ण भिजून आलाय. चला त्याचे मी कपडे चेंज करते. त्याला म्हणली होती नको जाऊ, तरी पण ऐकला नाही, गेला लगेच. तर काल मी कणस आणलेले, आता ते सोलून ठेवते, नाही तर ते तसे पण खराब होतील. त्यामुळे थंडी वाजते. चल मग आता पासून आपण ही कणीस सोलूया. चला देखो गाइस, तो तिला रिकॉर्डच करत होता.
चिमणी आली आणि मग तिला चावली. तर आता ह्यांनी भाजी वगैरे पण घेऊन आलेले, तर ते आता भाजी वगैरे पण मी सगळे धुवून ठेवणार आहे, कारण की आता पावसाचं वातावरण चालू आहे आणि भरपूर असे किटाणू वगैरे पण चिपकलेले असतात बघा. आणि आता ह्या पावसाच्या वातावरणामध्ये भरपूर असे बघा आजार पण होतात. त्यामुळे ना जेवढं होईल तेवढं आपण स्वच्छतेचं हे करायचं, ध्यान द्यायचं आहे. नाहीतर ना खूपच म्हणजे हे होतं आहे आता सध्या तरी. तर मी आता चाळणीमध्ये ना सगळ्या भाज्या आणि आपलं त्यांनी जास्त करून तो पेरू आणलेले, पण पेरू आणायला नव्हते पाहिजे, पण मग आता त्यांनी आणलेले आहेत, आता ते तर खावेच लागणार आहेत. बाकी गोड आहेत पेरू वगैरे पण आता पावसाच्या वातावरणामध्ये हे सध्या तरी चांगलं नाही आहे. पण ठीक आहे, आता काय असं नाही का आणले तर आता त्याला फेकू तर नाही शकत, आपण खावं तर लागणार आहे. तर ॲपल आणले आहेत, त्याबरोबर काकडी, परत अद्रक वगैरे जे पण नव्हतं ना घरात ते सगळं घेऊन आलेले होते. त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतलेले होते, ते सुद्धा मी आवरून घेतलेले आहे. त्याबरोबर हे मका मी सोलून ठेवलेलं आहे, जेणेकरून पटकन आपल्याला लागेल असं. आणि म्हणजे मी लगेच आपलं घेऊन लगेच काय पण आपल्याला बनवता येणार नाही का सकाळच्या डब्यामध्ये वगैरे. आणि मी पण तेच विचार केले, सकाळी सिम्पलचा असं टिफिन वगैरे देऊ, पण तसंच बघू काहीतरी करता येईल. त्यानंतर फ्रीजमध्ये ह्यांनी अंडे वगैरे आणलेले, ते सुद्धा आता व्यवस्थित असं मी ठेवून देणार आहे. म्हणजे जिथल्या तिथं वस्तू लगेच ठेवून द्यायची, जेणेकरून नंतर आपल्यालाच हाड होत नाही आणि पटकन आपल्याला ती वस्तू भेटली जाते. तर तेच तुमच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी अशा मी शेअर करत आहे नाही का. आणि आपल्या डेली रुटीनमधले आपण काय करतो ना, घेतो परत तसंच ठेवतो, मग ते आपण आळसपणा करतो, पण नंतर ना मग तेच आपल्याला म्हणजे नाही का शोधण्यामध्ये असू दे किंवा पडले की फुटतात. त्यामुळे ना जागेच्या वस्तू जागेवर ठेवलेल्या सगळ्यात उत्तम असतात. त्यानंतर इथं ऑमलेट करून घेत आहे, तर मयंकसाठी साधा, माझ्यासाठी मी कांद्याचा करून घेत आहे. म्हणजे साधाच करणार आहे, फक्त त्यात थोडासा कांदा टाकणार आहे, ॲडेड करणार आहे, बाकी जास्त तर काय टाकणार नाही आहे. त्यानंतर ना त्यांना अंडा भुर्जी खायची होती. खिचडी भात तर मी केलेलाच होता दुपारी, पण मग हे बोलले मला खिचडी भातसोबत भुर्जी वगैरे पण पाहिजे. मग मी त्याचबरोबर ना एक भाकरी पण टाकली पोरांसाठी खायला, कारण की म्हणलं आता खिचडीच काय खायची नाही का, त्यामुळे एकच भाकरी टाकली. त्यांनी पण म्हणजे तिघांनी खाल्ली, मी तर नाही खाल्ली. मला फक्त थोडंसं मी भात आणि एक ऑमलेट खाल्लेलं रात्रीचं. दररोजचा विचार करते की रात्रीचं थोडं कमीच करूया जेवण वगैरे, पण काय सध्या तरी होत नाही. कंट्रोल रोजच करते पण होत नाही रात्रीचं. आणि एकतर आता वातावरण असं झालं आहे ना पावसाचं, तर कंट्रोलच होत नाही पावसाच्या वातावरणामध्ये, जास्तच काहीतरी भूक लागते नाही का. तर त्यानंतर आता मी माझ्यासाठी पण साधा अंडा काढून घेतलेला आहे, म्हणजे तिखटचा करून घेत आहे. मयंकचा तर झालेलाच आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं फ्राय करून त्याच पॅनमध्ये आता अंडा भुर्जी पण बनवणार आहे. आणि मी एकदम सिंपल बनवते नाही का, एकदम पटकन झटपट होते. तर आता सगळ्यात पहिला तरी त्याच प्लेटामध्ये ना अंडे सगळे फोडून घेतलेले आहे. आपण डायरेक्ट फोडून टाकतो ना, तर काय होतं त्यातले जे कण असतात ना, ते कण सगळे त्यातच जातात, मग ते कचकच करतात नाही का. त्यामुळे पहिलंच फोडून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे चांगले निघतात. आणि काय पडलं तरी आपल्याला लगेच दिसून येतं, आपण काढून पण फेकू शकतो त्यामुळे. आणि ते कसं होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण फोडून टाकतो ना त्याच वेळेस नेमकं होत असतं, त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची. आणि त्यानंतर इथे अंडा भुर्जीसाठी बघा फक्त मी कांदे भरपूर घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले होते 2, आणि आपले बेसिक जे मसाले असतात ना ते सगळे टाकून दिलेले होते. आणि ते सगळं व्यवस्थित असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मिक्स करून झाल्यावर मस्त अशी आता आपली भुर्जी झालेली आहे. आणि त्याला थोडे एक 5 ते 10 मिनटं असं मस्त मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर जेवायला बसलो आम्ही. तर जेवण वगैरे करून घेतल्यानंतर ना सगळ्यात मेन जे काम असतं आता किचन आवरून घ्यायचं. तर आता सगळ्यात पहिला तरी ना मी जे फळं वगैरे ठेवलेले होते ना किचनवर, ते सगळे आता पहिला फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार आहे किंवा बाहेर ठेवून देणार आहे. पण जिथल्या तिथं वस्तू सगळ्यात ठेवून त्यानंतर गॅस वगैरे पण स्वच्छ असं पुसून घेणार आहे. कारण की हा आळसपणा केला ना, आणि भरपूर प्रत्येक गृहिणींना, प्रत्येक स्त्रीला ना काय होतं माहिती आहे का, जेवल्यावर सुस्ती चढते आणि अजिबात नको असं वाटतं, नकोच कामं वगैरे करायला. आणि रात्रीचं तर खूप जण म्हणजे रात्रीचे भांडे वगैरे घसत नसतात, पण मग तेच आपण चुकतो. आणि तेच आपण सकाळी उठलो ना, मग तेच रात्रीचे भांडे वगैरे बघायला लागतात, मग अजून जरा चिडचिड होते.
मग त्यामुळे ना आपण रात्रीच फक्त 2-5 मिनटं लागतात आणि मला ती सवय झाली. जेवण किती पण मी पोट भरून जेवू दे किंवा काय पण होते, आळस करून चालत नाही. कदाचित कधीतरी एखादं 2 भांडे असले तर मी ठेवते, नाहीतर ना जेवढं असतील तेवढे मी घासून टाकते. आणि किचन कायम आपलं स्वच्छ असलंच पाहिजे. किचन स्वच्छ असलं ना आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं आणि जे रात्रीचे किटाणू वगैरे असतात ना ते सुद्धा होत नाहीत आणि स्वच्छ राहतं आपलं किचन. आणि म्हणतात आपली जी धनलक्ष्मी वगैरे असते ना ती सुद्धा आपल्या किचनमध्ये स्थिर असते. आणि घाण असली की बघा तिथं कुणाला राहू वाटणार आहे आणि कोण टिकणार आहे. त्यामुळे ना कायम जसं वाटेल स्वच्छ ठेवत चला. थोडा वेळ लागतो, थोडा आळस आपला साईडला करायचा. आळस हा आपल्याला कायम येतच राहणार, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये पण 2 भाग असतात बघा, एक चांगला असतो, एक वाईट असतो. वाईट काय म्हणतो, तुम्ही नकाच करू आणि चांगला काय म्हणतो, करा म्हणतो. पण तो वाईट आपल्याला त्या गोष्टी करून देत नसतो. त्यामुळे ना आपण कधी पण चांगल्याचं ऐकायचं, वाईटचं ऐकून कधीच आपण पुढं जात नसतो. त्यामुळे कधी पण आपलं चांगला पॉझिटिव्ह विचार करतच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यानंतर मी ब्रश करून घेतलेला आहे. ब्रश करून झाल्यानंतर ना आपलं मस्त असं ग्रीन टी करून घेतलेली आहे. तर ही जी 32 बारची मी ग्रीन टी पीत असते, खूप इफेक्टिव्ह आहे, खूप चांगली आहे बरं का. आणि मी पहिला वेट लॉस पण केलेला आणि त्याच्यानेच केलेला, खूप मला फरक पण पडलेला. त्यानंतर ना पावसाचं इतकं वातावरण वाढलं आहे ना, कपडेसुद्धा सुकत नाही आहेत. त्यामुळे ना आता सगळे बाहेरचे कपडे मी घरातच टाकलेले आहे, तुम्ही बघू शकतात. कारण की पाऊसच इतका चालू आहे ना, कपडे सुकतच नाही आहेत. त्यामुळे आणि किचनमध्ये ना पंखा आहे, ते एक नशीब चांगलं. पंखा एकदम फास्ट ठेवलेला आणि कपडा ठेवलेला मस्त कपडे सुकायला. त्यानंतर ना ग्रीन टी वगैरे पण बनवून झालेली. त्यानंतर मी आणि आम्ही दोघांनी मस्त अशी ग्रीन टी पिलेली आहे. आणि ही जी ग्रीन टी आहे ना, ही जेवल्यानंतर 1 तासाने प्यायची असते. बाकी जे ग्रीन टी असतात ते बघा जेवायच्या पहिलं असतात, पण ही जेवल्यानंतरची आहे. खूप हलकं वाटतं, झोप चांगली येते, खूप छान आहे आणि मस्त आहे बघा. आणि तेच आता मी पिऊन वगैरे घेणार आहे. ह्याचं काय प्रमोशन वगैरे नाही, म्हणजे कोण पण दुसरं काय विचार करतील. म्हणजे मी हे पीत आलेली आहे, खूप दिवसापासून पिते, मला आवडते, तेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर आता झालेलं आहे. त्यानंतर त्याचे पण भांडे घासून ठेवलेले आहेत मी लगेच, कारण की नको ते उगाच सकाळी उठले की फ्रेश वाटायला पाहिजे. त्यामुळे आणि सकाळी आपण उठलो ना, खरंच आपलं किचन क्लीन असलं ना, पुढच्या गोष्टी आपल्याला करायला सुद्धा एनर्जिक वाटतात, छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. त्यामुळे केलंच पाहिजे. त्यानंतर इथं बघा त्यांनी मस्तपैकी कॅरम खेळत बसलो, ते आरव, मयंक, त्याचे पप्पा आणि मी पण खेळत असते. पण आता मला कामच एवढे मागं लागलेले त्यामुळे. तर असं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय, टेक केअर.